नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून स्वागत. तर दिवसाची सुरुवात छान झालेली आहे. आज रविवार आहे, तर रविवार म्हटल्यावर काहीतरी नॉनव्हेज आज बनलं पाहिजे. तर तांबडा पांढरा रस्सा बनणार आहे आणि सुक्कं. तर मी पांढऱ्या रस्स्याची रेसिपी तुम्हाला सध्या दाखवते आणि अशाच नवीन डेली ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर पांढऱ्या रस्स्यासाठी अद्रक, लसूण, मिरची, तीळ आणि काजू घेतलेले आहे. मी पांढरा रस्सा मसाला पण वापरणार आहे आणि ह्यामध्ये ओलं खोबरं थोडंसं मी वापरून हे बारीक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला. तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्यामध्ये खडे मसाले वापरणार आहे. जास्त खडे मसाले नाही, तमालपत्र, स्टारफूल, दालचिनी आणि 2 ते 3 लवंगा. तेलामध्ये खडे मसाले पूर्ण फुलेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्येच मी आता वापरणार आहे पांढऱ्या रस्स्याचा मसाला. पॅकेट मिळतं, ऑप्शनल आहे, तुम्ही वापरू शकता, नाही घातलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि जे मी वाटण रेडी केलं होतं ते वाटण मी आता घालते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आपल्याला. आणि ह्यामध्ये आपण जे चिकनचं स्टॉक शिजवलेलं आहे ते आपण घालणार आहे. फक्त त्यामध्ये मीठ थोडंसं मी घातलं होतं चिकनचं स्टॉक शिजवताना, बाकी काही घालायचं नाही आपल्याला. आणि इथे मी चिकनचं स्टॉक घालते. त्याच्यामध्ये पीसेस पण आहेत, तुम्ही ठेवू शकता, नसेल तर ते काढू शकता, ऑप्शनल आहे. चिकनचं स्टॉक घातल्यानंतर ना ह्याला छान असं उकळी येऊ द्यायची. महत्त्वाचं ह्याच्यामध्ये हे आहे की ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घातल्यानंतर न उकळी येऊ द्यायची नसते. चिकनच्या स्टॉकला चांगली उकळी द्यायचं. आपल्याला जितका वेळ शिजवायचा आहे तितका वेळ आपण शिजवू शकतो. फक्त मी उकळी येऊपर्यंतच हे शिजवत आहे. आणि आता मी उकळी आल्यानंतर ना गॅस स्लो केला आणि त्यामध्ये नारळाचं दूध घातलेलं आहे. बस, नारळाचं दूध घातल्यानंतर ना आपल्याला अजिबात ह्याला उकळी येऊ द्यायची नाही, फक्त नॉर्मली गरम करायचं. ह्यामध्ये महत्त्वाची टिप सांगते की तुम्ही जर परत पांढरा रस्सा पिणार असाल तर त्याला फक्त नॉर्मल टेम्परेचरवरती गरम करायचं, त्याला उकळी येऊ द्यायची नाही. उकळी आली की रस्सा फुटतो. तर पांढरा रस्सा झाला आहे. आता मी सुक्कं आणि आमटी आणि चपाती बनवून घेते आणि परत तुम्हाला मी ताट दाखवते. तोपर्यंत पण माझं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान झालेला आहे हा. आणि तांबडा रस्सा फायनली मी ताट इथे रेडी केलेलं आहे. आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करा.